हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MDCZ. काल फायनली पूर्ण एका वर्षानंतर आपल्याला MCU कडून WandaVision हा एक नवीन कंटेंट मिळाला. जे 2 एपिसोड रिलीज झालेत ना, ते एकदम झणझणीत आहेत एकदम, आणि त्याबद्दल आज मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्याअगोदर MCU आणि DCUचे असेच अपडेट्स मिळवण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आता आपल्याला जास्त वेळ न वाया घालवता या व्हिडिओला स्टार्ट करूया. बऱ्याच वेळा आता MCU कडून एक नवीन कंटेंट मिळाला आहे आणि जे मिळालं आहे ते बाबा एकदम कडक आहे. पाहिलं तर मी हे ब्लॅक अँड व्हाईट शो जे आहेत ना, ते अमेरिकन सिटकॉमसारखे शो मला अजिबात आवडत नाही. पण तरीही जेव्हा मी WandaVision बघितला तर भाई डोकंच बिनबिनलं, एकदम गजब. MCUने खूपच जबरदस्तवालं काम केलं या सिरीज थ्रू. पहिले 2 एपिसोड जे आहेत ना, ते द डिक वॅन डॅश शो अँड द ब्रिटिश शो या शोवरून इन्स्पायर आहेत. यातील बराचसा पोर्शन हा त्यांच्याच शोवर बेस्ड आहे. पॉल बेटनी, ज्याला आपण विजन म्हणून ओळखतो, आणि एलिझाबेथ ओल्सन, जिला आपण वांडा म्हणून ओळखतो, या दोघांनी जे काम केले ना, ते खूपच जबरदस्त आहे. त्यांची कॉमेडी टायमिंग, त्यांचा कम्प्लीट परफॉर्मन्स बेस्ट आणि माइंड ब्लोईंग आहे. तुमच्यापैकी कोणी हे दोन्ही एपिसोड बघितले नसतील ना, तर त्यांना अशोर करतो मी, तुम्ही ह्या नीट शो बघा, तुम्ही अजिबात बोर नाही होणार शो बघता. जर एका वेळेस तुम्ही जर खुश असाल ना, तर अचानक असं काहीतरी होईल की ते बघून तुम्हाला फील होईल, आईला हे काय झालं. ह्यात असे काही सीन्स आहेत जे बघून तुम्ही नक्कीच भिरभिरून जाल. थोडे कन्फ्युजन नक्की होईल, पण ॲक्च्युली हे होत आहे त्याची हिंटसुद्धा, काय होत आहे त्याची हिंटसुद्धा मिळेल तुम्हाला. ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला काही इस्टर एग्स पण दिसतील, जे पुढे येणाऱ्या MCUच्या प्रोजेक्ट्सबद्दल हिंट देतील. आता स्टार्ट टू एंड टेकडाऊनवर फोकस करूया, जेणेकरून आपल्याला एपिसोड समजतील. पण जर तुम्ही अजूनही हे एपिसोड नाही बघितले ना, तर प्लीज अगोदर जाऊन ते एपिसोड बघा आणि मगच हा व्हिडिओ बघा. आता तुमच्यातले काही जण असं नक्कीच म्हणतील की मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. पहिल्या एपिसोडची सुरुवात होते ती वांडा आणि विजन यांच्या मॅरेजने. ते लग्न करून आपली लाईफ एन्जॉय करू लागले. विजन आपल्या अँड्रॉइड फॉर्ममध्ये होता आणि म्हणून स्वतःचा चेहरा लपवत होता, जेणेकरून बाहेरील दुनियाला त्याची आयडेंटिटी कळू नये. त्यानंतर वांडा त्यांच्यासाठी घर घेते आणि ते दोघे एकसाथ राहायला लागतात. जसं की मी माझ्या थिअरी व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की बहुतेक वांडाने एक न्यू रियालिटी क्रिएट केली आहे आणि ते दोघं ते लाईफ एन्जॉय करू लागले, जसं त्यांची अगोदरपासून इच्छा होती. त्यांनी आपल्याला हे नाही दाखवलं की कसं वांडाने फेक रियालिटी क्रिएट केली, पण ते पण तिला स्वतःला काही याबद्दल माहीत नसताना. पण लवकरच आपल्या येणाऱ्या एपिसोड थ्रू हे समजेल. या 2 एपिसोडमध्ये वांडा आणि विजन स्वतःला या न्यू रियालिटीमध्ये स्वतः ॲडजस्ट करताना दिसतील. त्यानंतर आपल्याला ॲग्नेस दिसते, जी वांडाच्या घरी तिचं वेलकम करायला आलेली असते. त्यांच्या कॅलेंडरवर 23 ऑगस्ट ही डेट मार्क केलेली होती, पण त्यांना याबद्दल काहीच आयडिया नव्हती. वांडाला वाटलं त्यांची आज ॲनिव्हर्सरी आहे, म्हणून त्यांनी ही डेट मार्क केली असावी आणि म्हणून तिने त्यासाठी प्रिपरेशन करायला सुरुवात केली. दुसरीकडे विजन आपल्या कम्प्युटेशन सर्व्हिसेस नावाच्या कंपनीमध्ये काम करत होता आणि तेव्हा त्याला रिअलाईज झालं की त्याचा बॉस मिस्टर हार्ट हा रात्री त्यांच्याकडे डिनरसाठी येणार होता आणि म्हणूनच त्याने 23 ऑगस्ट ही डेट मार्क केली होती. आता ही जी वांडा आणि विजनमधली मिसअंडरस्टँडिंग आहे ती आपल्याला घेऊन जाते एपिसोडच्या सगळ्यात मजेदार आणि फनी सीनकडे. त्यानंतर आपल्याला एक इस्टर एग दिसतो, ज्यात टोस्टरची ॲड दाखवलेली असते आणि तो टोस्टर स्टार्क इंडस्ट्रीजने बनवलेला असतो. याबद्दल मी एपिसोडच्या एंडला बोलेनच. आता ह्या कॉमेडी पार्ट नंतर आपल्याला दाखवलं जातं की मिस्टर अँड मिसेस हार्ट हे वांडा आणि विजनला त्यांच्या मॅरेज लाईफबद्दल बरेच प्रश्न विचारू लागतात, तिथे दोघांपैकी एकाही क्वेश्चनचा आन्सर नाही देऊ शकत. ही गोष्ट कन्फर्म करते की ते दोघे इथे कसे आले, त्यांच्यासोबत हे काय झालंय याबद्दल त्यांना काहीच आयडिया नाही. त्यानंतर ओरडत असताना मिस्टर हार्टच्या गायत खात असताना काहीतरी अडकतं आणि ते सफोकेट होऊ लागतात. मिस्टर हार्ट सारखी हे सगळं थांबवायला सांगत असते. सुरुवातीला ती मिस्टर हार्टला सांगत असते, पण जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं ना, तर तुम्हाला समजेल की काही वेळानंतर आपल्याला समजतं की ती ॲक्च्युली वांडाला हे सगळं थांबवायला सांगत होती. तिच्या एक्सप्रेशनवरून हे साफ दिसत होतं की ती वांडाजवळ हे सगळं थांबवण्यासाठी विनवण्या करत होती. त्यानंतर वांडाने विजनला मिस्टर हार्टला हेल्प करायला सांगितली. विजनने आपल्या पॉवर्सला यूज केलं आणि मिस्टर हार्टला हेल्प केली, पण त्यानंतर अचानक त्या दोघांचं बिहेवियरच आपल्याला चेंज झालेलं दिसेल. मिस्टर आणि मिसेस हार्ट जस्ट डिनरसाठी आले होते आणि डिनर नीट करायच्या अगोदरच त्यांनी घरी जायचा डिसिजन घेतला. असं दिसत होतं की त्यांना वाटतंय की त्यांनी ऑलरेडी डिनर केला आहे आणि त्यांना घरी जायला आता उशीर झाला आहे. ते असं बिहेव करत होते जसं काहीच घडलं नव्हतं. तेव्हा मी विचारात पडलो की हे सगळं असं नक्की का झालं असावं. माझ्या मते की दोघे त्यांची मर्जी विरुद्ध वांडाच्या त्या रियालिटीमध्ये इन्क्लूड झालेले होते.
आणि मेन म्हणजे त्या दोघांनाही याबद्दल अजिबात कल्पना नव्हती. हां, पण मध्ये मध्ये त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचं रिअलायझेशन होत होतं, पण ते सुद्धा काही वेळासाठीच. त्यानंतर ते असे बिहेव करतात जसं काही ते काही झालंच नसेल. असं वाटतं की त्यांच्या माइंडवर, त्यांच्या मेमरीजवर कोणाचा तरी कंट्रोल आहे. ती वांडा पण असू शकते किंवा दुसरा कोणी असू शकतो जो वांडासोबत हे करतोय. आणि जर कोणी दुसऱ्या वांडासोबत हे करत असेल ना, तर ते जे कोणी आहे ते वांड्याच्या त्या रिॲलिटीमध्ये ठेवण्यासाठी खूप डेस्परेट आहे. अजून एक असा इन्सिडेंट आहे जो मी आता हे जे सांगतोय त्याला सपोर्ट करेल. याबद्दल मी नंतर व्हिडिओमध्ये मेन्शन करेन सुद्धा. या सिरियस पार्टनंतर शोचा फ्लो परत कॉमेडीकडे वळतो. त्यानंतर त्या दोघांना जाणीव होते की त्यांच्याकडे वेडिंग रिंगच नाही आहे आणि म्हणूनच मग वॉन्डा आपल्या पॉवर्स यूज करून त्यांच्यासाठी वेडिंग रिंग्स क्रिएट करते आणि एक रोमॅन्टिक अँगलने ह्या एपिसोडचा एंड होतो. पण शो एंड व्हायच्या आधी आपल्याला स्वॉटचं कंट्रोल पॅनल दिसतं, जिथे ते सगळं एनालाइज करून त्यांच्या नोट्स घेत असतात. ही गोष्ट असं इंडिकेट करते की स्वॉटजवळ वॉन्डाच्या रिॲलिटीचा ॲक्सेस आहे. आणि इथे आपला फर्स्ट एपिसोड संपतो. दुसऱ्या एपिसोडचं एक्सप्लेनेशन स्टार्ट करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की फक्त ह्या 2 एपिसोडच्या बेसवर मी तुम्हाला एक्झॅक्ट प्लॉट नाही सांगू शकणार. अजूनही 7 एपिसोड यायचे बाकी आहेत आणि प्रत्येक नवीन एपिसोड हा नवनवीन एक्साइटिंग फॅक्ट्स रिव्हील करत जाईल. एपिसोड 2च्या स्टार्टला आपण वांडा आणि विजन यामध्ये एक फनी इंटरॅक्शन बघतो आणि त्यानंतर आपल्याला ह्या एपिसोडचा एक स्पेशल इंट्रो दाखवला आहे आणि त्या इंट्रोमध्ये त्यांनी वांडा आणि विजन यांच्या डेली लाईफचं रुटीनची झलक तर दाखवलीच आहे, पण त्यासोबतच एक मस्त झणझणीत इस्टर एग पण दाखवला आहे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतंय की तो इस्टर एग गॅलॅक्टिक्स रिलेटेड आहे, पण असं अजिबात नाही आहे. ते हेल्मेट गॅलॅक्टसचं नसून ग्रीम रिपरचं हेल्मेट आहे. एंडगेम नंतर बरेच जण डिस्कस करत होते की आता नेक्स्ट एमसीयू सागाचा मेन विलन गॅलॅक्टस असेल, पण एमसीयूने एक नवीनच कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं जे होतं ग्रीम रिपरचं. तिथे एक स्पायडर वेबसुद्धा आहे, पण ते बहुतेक स्पायडरमॅनशी रिलेटेड असू शकतं, पण मी याबद्दल शुअर नाही आहे. पण हां, ग्रीम रिपरच्या हेल्मेटबद्दल मी डॅम शुअर आहे, कारण ते हेल्मेट हे कम्प्लिटली ग्रीम रिपरच्या हेल्मेटशी मॅच करतं. त्यानंतर आपल्याला वॉन्डा आणि विजनचा एक मॅजिकल ॲक्टचं प्रिपरेशन करताना दिसतात, जे सेम बेविचच्या शोच्या इव्हेंटसारखं आहे. मला या शोचे सगळे एपिसोड्स, त्यांचे सीन्स, त्यांचे कॉमेडी सीन्स खूप आवडले. आता जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकाल तर तुम्हाला वांडाच्या घराच्या बाहेर एक हेलिकॉप्टर क्रॅश होताना ऐकू येईल. वांडा ते चेक करण्यासाठी घराबाहेर आली आणि तिला तिथे खेळण्यातलं हेलिकॉप्टर दिसलं जे कलर्ड दाखवलेलं होतं. जर तुम्ही त्या हेलिकॉप्टरकडे नीट लक्ष देऊन बघाल तर तुम्हाला तिथे स्वॉटचा लोगो दिसेल. आता आपण थोडं ट्रेलरकडे वळूया. ट्रेलरमध्ये आपल्याला दाखवलं गेलं होतं की हेलिकॉप्टर वांडाच्या रिॲलिटीमध्ये एंटर केल्यावर क्रॅश होतं आणि हे हेलिकॉप्टर एकदम सेमच आहे. ते हेलिकॉप्टर वांडाच्या रिॲलिटीमध्ये एंटर करतं आणि क्रॅश होतं, पण क्रॅश होताना त्याचा आकार बदलून ते एका प्लेइंग टॉयमध्ये कन्वर्ट होतं. आपल्याला हे तर माहीत नाही आहे की हे नक्की कोणी वांडाने तिच्या सबकॉन्शियसमध्ये केलं आहे की कोण दुसरा त्याला जबाबदार आहे. पुढे येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपल्याला ते सुद्धा कळेलच. आता जरा वांडाच्या एक्सप्रेशनकडे बघा. ती तुम्हाला कन्फ्यूज झाल्यासारखी दिसेल. तिने ते हेलिकॉप्टर ॲग्नेसपासून लपवण्याचाही प्रयत्न केला होता आणि त्यानंतर ती ॲग्नेससोबत डॉटीला भेटायला निघाली. काही वेळानंतर आपल्याला डॉटी डेव्हिलला मेन्शन करताना दिसेल. त्यानंतर ॲग्नेस म्हणते की फक्त तीच अशी जागा नाही आहे जिथे डेव्हिल आहे. जरी ही गोष्ट ॲज अ कॉमेडी झाली असेल तरी असं वाटते की इथे मार्वल युनिव्हर्सच्या डेव्हिलला म्हणजेच मेफिस्टोला रेफर केलं गेलं आहे. हे मेफिस्टोच्या एमसीयूच्या अपीअरन्सचं इंडिकेशन असू शकतं, पण सध्या तरी मी 100% सॅटिस्फाय नाही आहे या गोष्टीसाठी. त्यानंतर आपल्याला मोनिका रॅम्ब्यू दिसते जी स्वतःला जेराल्डीन नावाने इंट्रोड्यूस करते. एकदा ती असं म्हणते की तिला माहीतच नाही की ती नक्की काय करते इथे. हे सुद्धा त्याच गोष्टीला इंडिकेट करतं जे मी अगोदर मेन्शन करत होतो. त्या लोकांना इथे नक्की काय होतं याची काहीही आयडिया नाही आहे, जसं की त्यांच्या मर्जीविरुद्ध तेच वॉन्डाच्या रिॲलिटीचा भाग झाले आहे. नेक्स्ट सीनमध्ये आपण विजन आणि त्याच्या कुलिग्सना टाइमपास करताना बघतो. तिथे विजन बबलगम खातो, पण चुकून तो बबलगम गिळतो आणि तो जाऊन विजनच्या बॉडीमध्ये अडकतो. आता जी विजनची हालत होते ना ती खूप हिलॅरियस आहे बघण्यासाठी. खूप मजा येईल तुम्हाला बघायला, हे नक्की बघा. नेक्स्ट सीनमध्ये डॉटी वांडाला क्लीनअपसाठी सिलेक्ट करते आणि परत आता फन पार्टचा जो फ्लो होता ना एपिसोडचा तो सिरियस पार्टकडे होतो. आणि हा तोच इन्सिडेंट आहे जो मी पहिल्या एपिसोडच्या एक्सप्लेनेशनच्या वेळी मेन्शन करत होतो. अचानक डॉटी वांडाला म्हणते की तिला ह्या दोघांबद्दल सगळं माहीत आहे. असं वाटत होतं की तिला काही आठवतं आता आणि ती वांडाला अजिबात पसंत करत नाही आहे. वांडा तिला म्हणाली की ते दोघे म्हणजेच विजन आणि ती वांडा की कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास देण्यासाठी नाही आलेत. पण डॉटी तिला म्हणते की तिचा वांडावर काडी मात्र विश्वास नाही आहे. पण ह्या कन्व्हर्सेशनच्या मध्ये अचानक एक माणूस वांडाला हाक मारतो, तोही त्या रेडिओ थ्रू. तो वांडाला विचारतो की नक्की तिच्यासोबत हे असं कोण करतोय. ही गोष्ट सुद्धा असं इंडिकेट करते की स्वॉटजवळ थोडंफार वांडाच्या रिलेटिव्हचा ॲक्सेस आहे आणि ते
वांडाची हेल्प करायचा प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे एक थिअरी पण आहे, पण सध्या तरी कोणत्याही गोष्टीला एवढ्या लवकर जज करणं ही खूप घाई ठरेल. सो आपण सुद्धा शोच्या फ्लो सोबतच जाऊ, जेणेकरून जास्त कन्फ्युजन वाढणार नाही आणि शो समजायला पण इझी पडेल. दुसरीकडे टॉटी वांडाला सारखे प्रश्न विचारत होते की ती कोण आहे, ती काय आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि अचानक ते रेडिओ ब्रेक होतो आणि डॉटीच्या हातातलं ग्लास पण फुटतं आणि त्यामुळे तिच्या हातातून रक्त येऊ लागतं. आता इथे दोन पॉसिबिलिटीज आहेत. एकामध्ये वांडा स्वतः सबकॉन्शियसली हे करते जेणेकरून ती एक्सपोज होऊ नये, आणि दुसरीकडे कोणतरी दुसरं तिच्यासाठी हे सगळं करतोय ज्यामुळे वांडाला तिच्या पास्ट लाईफ बद्दल रिअलायझेशन होऊ नये आणि तिची ही फेक रिअलिटी ब्रेक होऊ नये. तिचे दोन वेगळ्या थिअरीज बनतात. एक आहे ती वांडा हे सगळं स्वतः करते यावर बेस्ड आहे, आणि दुसरी आहे त्यात कोणीतरी दुसरं वांडासोबत हे करतंय त्यावर बेस्ड आहे. आता डॉटीबद्दल बोलू आपण. आतापर्यंत आपण दोनच अशा गोष्टी बघितल्या ज्या कलर्ड फॉर्मॅटमध्ये दाखवल्या आहेत. एक म्हणजे ते हेलिकॉप्टर आणि दुसरं म्हणजे डॉटीचं ब्लड. असं वाटते की मेन रिअलिटीमधल्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याशी रिलेटेड त्याच कलर्ड फॉर्मॅटमध्ये दाखवल्या गेल्या. हे सगळं झाल्यावर अचानक डॉटीचं बिहेवियर आपल्याला चेंज झालेलं दिसेल, डिट्टो मिस्टर अँड मिसेस हार्ट सारखं. हे ह्या गोष्टीला इंडिकेट करतं की ते आपल्या मेमरीज गमावत आहेत आणि त्यांना ह्या गोष्टीची जरा सुद्धा भनक नाहीये. आता येतो इस्टर एग्सचा टाइम. ह्या एंडमध्ये आपल्याला हायड्राच्या सिम्बॉलचं एक घड्याळ दाखवलं जातं ज्याचं नाव आहे स्ट्रकर. मला ह्याबद्दल काहीच माहिती नाही की ते हायड्राला नक्की इंट्रोड्यूस करणारही आहेत की नाही, कारण जेवढं मला माहित आहे ना त्यानुसार हायड्रा MCU मध्ये ऑलरेडी संपली आहे. ह्या इस्टर एग्सचं कनेक्शन स्पेशली ॲड्स जे मी व्हिडिओच्या एंडला एक्सप्लेन करेन. त्यानंतर आपल्या लहान मुलांसाठी केलेले परफॉर्मन्स दाखवले जिथे वांडा विजनची वाट बघते आणि ती त्यांच्या परफॉर्मन्ससाठी नर्वस सुद्धा होती, ज्याची ती सकाळपासून खूप प्रॅक्टिस करत होते. आता येते खरी मजा. तिथे येतो विजन जो की फुल टाईट असतो, एकदम टल्ली. त्या बबलगमने विजनची जी चांगलीच वाट लावलेली असते पण बघायला खूप फनी वाटत होतं. त्याची ॲक्टिंग सुपर्ब होती. त्याची कॉमेडी आणि वांडाच्या मॅजिकल पॉवर्स यांच्या मदतीने त्यांनी एक मस्त परफॉर्मन्स प्रेझेंट केला. तो एक फनी ॲक्ट होता. परफॉर्मन्स संपल्यावर डॉटीने त्यांना त्यांच्या परफॉर्मन्ससाठी अवॉर्डही दिला. त्यानंतर आपण बघतो की वांडा आणि विजन आपल्या घरी परत येतात. एका पॉईंटला ते चिल्ड्रन्सबद्दल डिस्कस करत असतात. त्यानंतर अचानक वांडा उठते आणि म्हणते की त्यांच्या मुलांना बहुतेक पॉपकॉर्न हवे असतील. विजन इकडे शॉकमध्ये होतो. तो विचार करत असतो की 4 महिना हे कधी झालं. तो वांडाला सांगणारच होता की त्यांना चिल्ड्रन्स नाही आहेत, पण तेवढ्यातच आपल्याला वांडा प्रेग्नेंट झालेली दिसते. एपिसोडच्या सुरुवातीपासूनच सगळेच वांडाला तिच्या चिल्ड्रन्सबद्दल बरेच प्रश्न विचारत होते. आता हे विजनसोबतचं डिस्कशन सुद्धा. ह्या सगळ्या गोष्टींमुळे बहुतेक वांडाने स्वतःला प्रेग्नेंट बनवलं असावं किंवा कोणीतरी दुसऱ्याने हे क्रिएट केलं असावं ज्यामुळे ह्याच रिॲलिटीमध्ये वांडा राहून खुश होऊ शकेल. ते दोघं खूप खुश होते, पण तेव्हा त्यांच्या व्हिडिओच्या आवाजाने त्यांना ते डिस्टर्ब झाले. इथे जर तुम्ही वांडाचा चेहरा बघितला तर तुम्हाला कळेल की ती खूप काळजी दिसत होती. ते दोघे तो आवाज चेक करायला बाहेर गेले. त्यांना एक माणूस टनलमधून येताना बाहेर दिसला. तो एक बी कीपर सारखा दिसत होता, पण त्याच्या मागे स्वॉटचा सिम्बॉल होता. स्वॉटची टीम सतत वांडाच्या लेडीचा ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करत होती, पण अचानक वांडाने त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाली नो. असं म्हणताच वांडाने ती रिॲलिटी बॅकवर्ड शिफ्ट केली आणि ती जेव्हा प्रेग्नेंट होते ना त्या मोमेंटला येऊन स्टॉप केली आणि नवीन रिॲलिटी क्रिएट केली. तिथे दोन पॉसिबिलिटीज आहेत, जिथे पहिल्यामध्ये मे बी वांडा ते सगळं तिचा रिॲलिटी वाचवण्यासाठी सबकॉन्शियसली हे करत होती, कोणतरी दुसऱ्याने वांडावर कंट्रोल घेतला आहे आणि तिच्याकडे हे सगळं करून घेतलं जातं त्याच्याकडं. ते सुद्धा वांडाला याबद्दल जाणीव न होऊ देतात. आता जिथे वांडा प्रेग्नेंट होते त्या मोमेंटला आल्यावर सगळं बदलायला लागतं. सगळं ब्लॅक अँड व्हाईटमधून कलर्डमध्ये कन्वर्ट होऊ लागतं. वांडाने तिच्या रिॲलिटीला चेंज केलं होतं. MCUने हे सगळं बेविशसारखंच दाखवलं होतं. त्यामध्ये सुद्धा अगोदर ब्लॅक अँड व्हाईटमधून नंतर कलर्डमध्ये कन्वर्जन दाखवलं आणि इथे सेकंड एपिसोड संपतो. आता दोन ॲड्स आहेत ज्याच्या इस्टर एग्समध्ये स्टार्क इंडस्ट्रीज आणि स्ट्रकर हे वांडाच्या लाईफचं इम्पॉर्टंट पार्ट आहे. स्टार्क इंडस्ट्रीजनी बनवलेल्या वेपन्समुळे वांडाने आपली फॅमिली गमावलेली होती आणि त्यामुळे टोनी स्टार्कसोबत रिव्हेंज घेण्यासाठी वांडा आणि तिचा भाऊ यांनी स्ट्रकरच्या एक्सपेरिमेंटसाठी स्वतःला एनरोल केलं आणि नंतर स्ट्रकरच्या एक्सपेरिमेंट्समुळे त्यांना त्यांचे सुपर पॉवर्स मिळाले. जे इस्टर एग्स होते ते मोस्टली वांडा आणि विजनशी रिलेटेड होते. शिवाय एक आणि आहे तो म्हणजे ग्रीम रिपरचा. मे बी कनेक्शन बनवू पण शकता, नेव्हर नो. पण हे सगळे इस्टर एग्स बघणं हेच इनफ आहे माझ्यासाठी, कारण मी तर हे नवीन एपिसोड बघण्यासाठी सुपर डुपर एक्सायटेड आहे. सध्या काही लोकांना हे एपिसोड बोरिंग वाटत असेल, पण जर तुम्ही हे एपिसोड नीट लक्ष देऊन बघाल ना तर तुम्हाला ह्या एपिसोडची डेप्थ समजेल. MCUने खूपच चांगल्या पद्धतीने हे दोन्ही एपिसोड प्रेझेंट केले. माझ्यासारख्या माणसाला ज्याला ब्लॅक अँड व्हाईट शो जास्त आवडत नाही आणि ज्याने कधी सिटकॉम टाईपचे शो बघितले सुद्धा नाही आहे त्याला सुद्धा हे एपिसोड आवडू शकतात, म्हणजे विचार करा. सो काहीच टेन्शन घेऊ नका, आता तर खरी पार्टी सुरू होणार आहे. एपिसोड 3 पासून
अजून एक्साइटिंग गोष्टी व्हायला सुरुवात होणार आहे आता. तेव्हा तुम्हाला कळेल की काय मास्टरपीस MCUने या नवीन वर्षाचा सुरुवातीला लॉन्च केला आहे ते. सो आता आपण एपिसोड 3 ची वेट करूया. तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला, व्हॉट्सअप ग्रुपला आणि इन्स्टा हँडलला डेली अपडेटसाठी फॉलो करू शकता. त्याचे लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले. जर मी काही मिस केलं असेल ना तर प्लीज खाली ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि तसंच तुमच्या जे काही थिअरीज असतील किंवा जे काही थॉट्स असतील या सिरीज रिलेटेड ते तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करून इतर MCU फॅन्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि जर अजूनही तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुमच्यापैकी कोणी तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. Now, I'll see you in the next video. Till then, enjoy WandaVision and make your theories.